गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललंय? काय नाही, जरा मेकअप चालू आहे, म्हणजे स्किन केअर चालू आहे. थंडी पडले, चेहऱ्याला लावते. बाहेर आल्यानंतर एकदम आरामात नाही उठायचं? येस, जरा जास्त झोप लागते इकडे. एकदम आरामात, मस्त आरामात उठले, आंघोळ वगैरे झाली, चेहऱ्याला लावते क्रीम. नंतर थंडी आहे, थोडा स्किन ड्राय वाटते म्हणून मी ही वापरते. मला आवडते ही वाली सिंपलची जेल क्रीम आहे, मस्त आहे. पण तर ती लावते चेहऱ्याला. जरा फ्रेश झाले आणि आता भाकरी खायची आहे. आवाज येते, गुड मॉर्निंग सांगते, गुड मॉर्निंग झाली म्हणून. तर भाकरी खायची आहे. आमची भाकरी लवकर 7 वाजताच रेडी झालेली आहे. प्रीत लवकर आला नाईट करून, मग आता भाकरी खाऊ आणि मग जाऊ घरी. असं चालू आहे. बाजारात जायचंय? येस, आज बाजार आहे, सोमवार आहे, मग आमच्याकडे बाजार आहे. बाजारात भाजी आणायची मेन म्हणजे. आणि आईकडे आल्यानंतर पावडर ही नक्की लावते मी. मीना काकी, जुन्या लोकांना हीच पावडर आवडते आणि आमच्या घरी आई बाप्पांना हीच पावडर लागते. माझ्या घरी आले तरी सुद्धा ह्याची छोटी बॉटल घेऊन येतात की त्यांना मीना पावडरच आवडते. मला ते पॉन्ड्स वगैरे आवडतात, पण आई पप्पांना हे मीना काकी आवडते. आता मी येताना काय पावडर आणलं ना तर हीच वापरावी लागते. आधी मी पण हीच वापरायचे, असं काय नाही, चांगली आहे. वासीचा आला की मला जुने दिवस आठवतात. शाळेत जाताना मी हीच पावडर लावून जायची. चांगली असते, चांगली आहे ती मेन म्हणजे पावडर. हिरोईन दिसतेस तू. सकाळ सकाळ फ्रेश झाले, थंडी आहे, खूप झोपायची वाटत होतं. मग उठलो होतं, आमची नवरदेव आली, मग काय नवरा लवकर आला, मग बायकोला उठायला पाहिजे. पण आईकडे जरा मस्त झोप लागली. गप्पा करत करत पटकन दिवस गेला, समजलंच नाही. आता फ्रेश झाले तर भाकरी खाऊन घेते. आईने भाकरी बनवले, काय बनवले दाखवते तुम्हाला मी. ओके आई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. भाकरी रेडी? भाकरी रेडी. ओके, आईच्या भाकऱ्या रेडी आहेत लवकरच उठून. ओके, लवकर भाकरी खाली तर बरं ना. आमच्याकडे सवयच आहे लवकर भाकरी. पप्पा आधी कामाला जायचे तर 4 वाजता आमची भाकरी रेडी असायची, है ना. आता प्रीत कामावरशी आलाय, तर नाईट करून आलं मी त्याला पहिले भाकरी. झोपेल तो. आणि भाजी कसली आहे? भाजी वालाचे दाणे, बटाट, त्याच्यात गाजर सुद्धा टाकलाय. गाजर टाकल्या, टोमॅटो, वांगा टाकल्या. तर भाजी पप्पानी केलेली आहे आणि भाकरी आईची. असं आहे, दोघांनी काम वाटून घेतलेलं आहे. फ्लावर वगैरे टाकलं हे. ओके, गाजर आहे. गाजर आहे. चणे कमी होते, आपण काल शेंगा खाल्ल्या ना. हा, ठीक आहे, चालेल. आईच्याकडची भाकरी खाऊन मग दुपारपर्यंत काय बोलायची नाही, पोट भरलेला राहतो. तर सकाळ सकाळी या भाकरी खायला प्रीतला ने तू. ओके, आईचा बगीचा बघायला आलोय. झाडं लावलेत. मिरची लागले का आईला? कसली, शिमला मिरची आहे की काय? शिमला मिरची. अच्छा, पाणी घालायला आलंय आई. आणि ती ह्याची आलूवडीची पान. आणि टोमॅटोची झाडं कुठे आहेत? छोटी छोटी आताच लावलीस? अच्छा अच्छा, टोमॅटोची सगळी. ही टोमॅटो, ही छोटी रोपं झाली ती बघ. मला ते 1-2 आता रोप लावायला. आणि इकडे हा काय पपईचं बी, तुझ्याकडचं पपई. माझ्याकडचं पपईचं बी लावलंस? कुठे आहेत? हे बघ, हे बी इथं पुरलं. अच्छा, एवढी छोटी छोटी केलीस? ओके. आणि ही पण ह्याची पानं आहेत ना? डेटीची पानं. पण केवढी मोठी झाली बघ ती. आणि हा आहे केळीचा बन, केळी लागलेली आहेत त्याला, मोठाच्या मोठा आहे. याला नाही लागले, इकडेच लागलेत. इथली काल नाही. हो काय, लग्नाला नेतात, लग्नाला लागतात ना. ही पानं बघ कसली झालीत. पण बदामाचं झाड सुद्धा आधी खायचो, हे नाही, गोड लागतात ते. हिरवी बदाम बघ दिसली. हा, वरती आहेत वरती. आणि हा आहे आमचा जुना फॅमिली फोटो. त्याच्यामध्ये आहे पप्पा आहेत, आई आहे, मी आहे आणि दीदी आहे. अशी आमची छोटीशी फॅमिली. खूप जुना फोटो आहे. मी केवढी उशी होते ना आई, पहिलीला वगैरे असेल, 1ली-2रीला नाही, त्यावेळेचा हा फोटो आहे. त्यावेळेला काढला. आता तो खराब झाला आहे ना. हे जो काय म्हणजे हे फ्रेम आहे ना, ती पण खूप जुनी आहे नाही. माझ्या शाळेचे शूज वगैरे आहेत. आणि आता मी लहानपणी अशी दिसते ना, तर ओवी सेम तशीच दिसत होती की नाही. तर तिला वाटते की मी आहे, ओवीला वाटते तिला वाटतंय मी आहे मम्मीच्या सोबत. तिला मावशी आहे, नाही ती बोलते माझाच फोटो आहे बोलते, हे नाही. तिची केस पण केवढी लांब होती. ह्याचा हा फोटो तुम्हाला नीट दिसत नसेल, मी नंतर व्हिडिओच्या साईडला म्हणजे लावेन की आधी कसं दिसत होतं.
तर दीदीची केस पण खूप लांब होती, आता कटिंग केली है नाही. आता कापली. किती वेळा कापली तुम्ही केस? मीच चिकनी दिसायची आधी, खूप गोरी. दीदी खूप सावळी होती. नाही आता दीदी गोरी झाली आणि मी सावळी झाले. तू पण गोरीच आहे, पण कमी आहे. पण ह्याच्यामध्ये बघ एवढी गोरी होती. छोटी होती तेव्हा जाम गोरी होती. तेच लिपस्टिक लावायची अशी करून. आधीपासून मला मेकअप जाम आवड नाही. हा आमचा फॅमिली फोटो दिसला तर तुम्हाला दाखवला मी. खूप खराब झालाय, खूप जुना आहे तो. तर इथं ठेवलेला आहे पप्पानी समोर. अशी आमची छोटी फॅमिली. आता निघायचंय मला घरी जायला. झालं 1 दिवसाची आमची वस्ती. आता चाललो घरी. आता येऊ पोपटीला. आता पोपटीला या. तर मडकं वगैरे आणून ठेवली. आता जातो मडकं बघून येतो कसं काय. बाजारातूनच घेऊन येतो. आता जाऊ आम्ही घरी. चलो बाय बाय. बाय बाय. येऊ आम्ही. लवकर या. आताच आले बाजारातून जाऊन घरी आले. पहिले सगळ्या बॅग वगैरे ठेवल्या आणि परत गेलो बाजारामध्ये. म्हणजे निवांत आपल्याला घेता येईल का. परत बॅग वगैरे घेऊन एवढ्या बाजारात मला धावायला लागलं असतं. म्हणून विचार केला पहिले घरी येऊ, सगळं सामान ठेवू आणि मग जाऊ बाजारात. तर बाजारातून थोडीफार भाजी आणली. आज खूप दिवसांनी आणलंय मी पालक. वर्षांनी आणली. हा तेच ते वर्षांनी. मी स्वतः कधी पालक भाजी करत नाही, आईला सांगते बनवायला. आई मस्त बनवते. आणि आपली नॉर्मल जी भाजी लागते. आणि आता काय सोमवार उपवास, मंगळवार उपवास, बुधवारी आहे संकष्टी. मग संकष्टीचा उपवास, परत गुरुवारी उपवास. सलग 4 दिवस उपवास आहे. त्यामुळे भाजीच खावी लागणार आहे. मग भाजी थोडीफार घेऊन आणलंय. गाजरचा सीझन चालू झालेला आहे, तर गाजर आणले. मस्त मला मिळाले ताजे. आणि हे गोड लागतात ना. गोड लागतात. तर आता हलवा वगैरे करायला पण थोडे मी आणले तसेच खायला. टोमॅटो मी थोडी टोमॅटो घेताना थोडी कच्चीच घेते, कारण का थोडी मग म्हणजे आपण लगेच काही एवढी वापरत नाही ना. मग थोडे दिवस राहिल्यानंतर मग ती पिकतात. म्हणून मी थोडी टोमॅटो घेताना थोडी कच्चीच घेते. लिंब आणले आणि कांदे बटाटे. आणि हा बोळा आणला. माझा बोळा खराब झाला होता म्हणून हा आठवणीत घेऊन आले. बोळा आणि कांदे बटाटे स्क्रबर म्हणतात त्याला. तेच ते काहीतरी बोळा. आणि कांदे बटाटे आणले. कांदे आणि बटाटे. थोडासा बाजार, बाकी काय जास्त आणलं नाही. मग नंतर ताजी भाजी सकाळी मिळते आमच्याकडे गावाकडे. म्हणून जी लागते तेवढीच आणते. आणि सकाळी गेल्यानंतर भाजी आमच्याकडे चांगली मिळते. म्हणून जास्त काय भाजी एकदा आठवड्याची मी आणून ठेवत नाही. 2 दिवसांनी भाजी संपली की सकाळी मार्केटला गेल्यानंतर मस्त भाजी मिळते. म्हणून जेवढी हवी तेवढीच आणलेली आहे. आता ही पटापट लावते भाजी, ठेवते फ्रीजमध्ये. तर मंडळी बाजारातलं सगळं सामान लावलं आणि आता जस्ट बसले. अजून घरामध्ये खूप जास्त पसारा आहे. एक दिवस तरी आपण दुसरीकडे गेलो तरी आपल्या घरामध्ये खूप जास्त पसारा पडतो. काही ना काही कपडे असतात, धुवायचे कपडे आहेत, ओट्यावरही थोडीफार भांडी आहेत ती घासायची आहेत. तर अशी बरीचशी कामं आहे. झाडांना पाणी घालायचं आहे, पाणी नाही घातलं झाडांना, तर ते काम चालू आहे माझं. तर असं काही ना काही काम चालू आहे. तर आजचा व्लॉग हा आपण इथेच एंड करूया. आजचा व्लॉग मला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्लॉगमध्ये. चलो बाय बाय.